Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the behavior of polar and non-polar dielectrics in a external field. आपल्याला या व्हिडिओमध्ये पोलर आणि नॉन पोलर डायलेक्ट्रिक जे असतात की जे आधीचे आपण व्हिडिओमध्ये डिफाइन केलं होतं त्याला, तर यांचं बिहेवियर एक्सटर्नल फील्ड नसताना आणि एक्सटर्नल फील्ड असताना कसं राहतं याला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट द फर्स्ट पॉइंट, दॅट इज पोलरायझेशन ऑफ अ नॉन पोलर डायलेक्ट्रिक. आपण बघितलंय पोलरायझेशन कशाला म्हटलेलं आहे. आता इथे डायइलेक्ट्रिक जे आहे हे दोन टाइपचे आपण बघितले, पोलर आणि नॉन पोलर. मला नॉन पोलर मध्ये काय होतं की dielectric simply insulating materials which doesn't allow the electric charges to pass through them. Dielectrics हे insulating material आहेत की जे स्वतःमधून इलेक्ट्रिक चार्जेसला फ्लो होऊ दे नाही. मग आता डिपेंडिंग अपॉन वेदर द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस that will coincide with each other or not. There are two types of dielectric, that is polar dielectrics and non-polar dielectrics. पोलर डायलेक्ट्रिक मध्ये काय असतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचे सेंटर ऑफ मास हे कोइन्साइड नसतात आणि पोलर मध्ये नॉन पोलर मध्ये त्यांचं सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस ते काय होतात, कोइन्साइड. बघा इथे रिप्रेझेंटेशन दाखवलंय आपण की इन सिंपल सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड विथ ईच अदर इन केस ऑफ द नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स मध्ये त्यांचे जे मॉलिक्यूल असतात या मॉलिक्यूलच्या प्रत्येक ॲटम मध्ये जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतात त्यांचं सेंटर ऑफ मास हे एकाच ठिकाणी असतं, ज्याला आपण कोइन्साइड म्हणतो, कोइन्साइड विथ ईच अदर. म्हणून आपल्याला याला दोन पार्ट मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. पहिला पार्ट म्हणजे जेव्हा आपण कोणतीच फील्ड तिथे अप्लाय करत नाहीये त्यावेळेला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसची पोझिशन, आणि जेव्हा आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय करू तेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस डिस्प्लेस होतात का, ते कशा पद्धतीने डिस्प्लेस होतात, डिस्प्लेस झाल्यामुळे त्याच्या आतमध्ये काय बदल होतो, एवढे पॉइंट आपल्याला डिस्कस करायचे आहे. सो लेट अस स्टार्ट द फर्स्ट पॉइंट, दॅट इज इन पोलर डायलेक्ट्रिक्स सेंटर ऑफ मास of positive and negative charges coincide with each other in the absence of any external field. जर आपण कोणतीच बाहेरून इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली नाही, नुसतं आपण नॉन पोलर डायलेक्ट्रिक कन्सिडर केला, तर त्या नॉन पोलर डायलेक्ट्रिकच्या प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये असणारे जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतील या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचे सेंटर ऑफ मास हे कसे असतात, कोइन्साइड. सेंटर ऑफ मास कोइन्साइडचं रिप्रेझेंटेशन आपण या पद्धतीने करू शकतो. एकाच ठिकाणी आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज दाखवू आणि हा स्ट्रक्चर ऑफ एटम त्याचं, इट मीन्स दिस इज द सिंपल रिप्रेझेंटेशन वेअर द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस कोइन्साइड. म्हणून पहिला पॉइंट आपण काय सांगतोय की नॉन पोलर डायलेक्ट्रिक मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचे सेंटर ऑफ मास कोइन्साइड असतात इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड. नाउ इफ वी अप्लाय द एक्सटर्नल फील्ड, दॅट इज द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जर आता आपण इथे बाहेरून इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर आता हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस की जे कोइन्साइड होते, ज्यांचं सेंटर ऑफ मास कोइन्साइड होतं, त्यांच्यामध्ये काय बदल झाला बघा, तर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस गेट डिस्प्लेस इन ऑपोजिट डायरेक्शन. इथे त्यांचं सेंटर ऑफ मास कोइन्साइड होतं. इथे बघा आपण त्याचं रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने दाखवलेलं आहे. निगेटिव्ह चार्जेस सगळे एका बाजूला आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस सगळे एका बाजूला आहेत. मग इथे काय झालं नेमकं, तर बिकॉज ऑफ application of this external electric field, the centers of positive charges in each molecule of a non-polar dielectric that is pulled in the direction of electric field. Positive charges कसे डिस्प्लेस झाले, तर in the direction of electric field, आणि निगेटिव्ह चार्जेस त्याच्या अपोजिट डायरेक्शनने, opposite direction to that of the electric field.
इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे डिस्प्लेस झाले, पुल झाले बिकॉज ऑफ द एक्सटर्नल फील्ड. त्यामुळे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस एका बाजूला डिस्प्लेस होतात, सगळे निगेटिव्ह चार्जेस एका बाजूला डिस्प्लेस होतात. हा दुसरा पॉइंट आपण इथे सांगताय. इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड द सेंटर्स ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन ईच मॉलिक्यूल of a non-polar dielectric that is pulled in which direction? In the direction of electric field. On the other hand, centers of negative charges that are displaced in opposite direction to that of the external field. Positive charges in the direction of external field pull केले जातात. Negative charges जे आहेत ते opposite to that of the external field pull केले जातात. त्यामुळे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एकमेकांपासून कसे झाले? सेपरेट झाले, डिस्प्लेस झाले. म्हणून मग इथे thus two centers are separated and molecules get distorted, disturbed. इथे सुरुवातीला ज्यांचं सेंटर ऑफ मास पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं कोइन्साइड होतं, आता ते सेंटर्स सेपरेट झाले. त्यामुळे ते ॲटम्स आणि ऑब्वियसली मॉलिक्युल्स ते काय होतात? डिस्टॉर्टेड होतात. त्यांचं असिमेट्रिक शेप फॉर्म होतो. बिकॉज ऑफ दिस डिस्प्लेसमेंट व्हॉट हॅपन? द ईच चार्ज बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस दॅट ईच मॉलिक्यूल ऍक्ट ॲज अ टायनी डायपोल. आपण डायपोलचा कन्सेप्ट बघितलाय. व्हेन टू equal but opposite charges that are separated by some short distance that constitute the electric dipole. मग आता बघा हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस की ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे, नेचर ऑपोजिट आहे आणि ते शॉर्ट डिस्टन्सने सेपरेट झाले बिकॉज ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड. त्यामुळे प्रत्येक मॉलिक्यूल हा काय म्हणून ऍक्ट होतो? टायनी मीन्स स्मॉल, डायपोल म्हणून ऍक्ट होतो आणि त्या प्रत्येकाची डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ही सेम असल्यामुळे तिथे आपल्याला डायपोल मोमेंट मिळतं. डायपोल मोमेंट काय असतं? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड द सेपरेशन बिटवीन टू चार्जेस दॅट इज P इक्वल टू Q इंटू ट्वाइस L. आता इथे या प्रत्येक ॲटमची किंवा प्रत्येक मॉलिक्यूलची जी डायपोल मोमेंट आहे या सगळ्यांना जर आपण ऍड केलं तर वी हॅव द रिझल्टंट डायपोल मोमेंट. मग तो पॉइंट आपण इथे पॉइंट नंबर 4 म्हणून लिहू शकतो याच्यामध्ये की व्हेन वी ऍड द इंडिव्हिज्युअल डायपोल मोमेंट, व्हेन वी ऍड द डायपोल मोमेंट ऑफ ईच मॉलिक्यूल which is called as a induced dipole moment. याला आपण काय म्हणतो? इंड्यूस. स्वतःहून हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेपरेट झाले नाही तर त्यांना एक्सटर्नल फील्डने सेपरेट केलं. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये ही डायपोल मोमेंट आर्टिफिशियली प्रोड्यूस केली म्हणून तिथे इंड्यूस शब्द वापरला. त्यांनी इंड्यूस्ड डायपोल मोमेंट. सो द रिझल्टंट इंड्यूस्ड डायपोल मोमेंट इज इक्वल टू द सम ऑफ इंडिव्हिज्युअल डायपोल मोमेंट. एवढे 4 पॉइंट याच्यामध्ये लिहायचे. पुन्हा एकदा बघा इथे आपण पोलरायझेशन ऑफ अ नॉन पोलर डायलेक्ट्रिक घेतोय. याच्यामध्ये पहिला पॉइंट सांगायचा हा नॉन पोलर डायलेक्ट्रिक जर कोणतीही फील्ड तिथे अप्लाय केली नसेल तर कसा बिहेव करेल तर ते आपण त्याच्या डेफिनेशन वरून लिहू शकतो. इन नॉन पोलर डायलेक्ट्रिक सेंटर ऑफ mass of positive and negative charges coincide with each other. Now when we apply the external electric field, this center of positive and negative charges that get displaced. मग सांगायचं पॉझिटिव्ह चार्जेस कोणत्या डायरेक्शनने जातात, निगेटिव्ह चार्जेस कोणत्या डायरेक्शनने जातात. पॉझिटिव्ह चार्जेस मूव इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, निगेटिव्ह चार्जेस मूव इन द अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. त्यामुळे काय होतं तिथे या डिस्प्लेसमेंटमुळे त्यांचे जे सेंटर होते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे ते काय झाले? सेपरेट. त्यामुळे ईच मॉलिक्यूल काय म्हणून ऍक्ट होतं? ईच मॉलिक्यूल ऍक्ट ॲज अ टायनी डायपोल अँड each molecule has a dipole moment. So this dipole moment is called as a induced dipole moment and the resultant induced dipole moment is equal to the sum of individual dipole moment.
because of the each molecule. Now consider the polarization of polar dielectrics in the external field. या आधीचा जो पॉइंट आपण बघितला ते पोलरायझेशनच बघितलं. कोणत्या केस मध्ये? इन केस ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक. आता आपल्याला बघायचं आहे पोलरायझेशन इन केस ऑफ पोलर डायलेक्ट्रिक्स व्हेन एक्सटर्नल फील्ड इज अप्लाइड. मग या केस मध्ये पुन्हा आपण इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंटेशन दाखवतो आणि इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तर इथे तुम्हाला लक्षात येत आहे की आधी जो आपण पॉइंट बघितला पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक की त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं सेंटर ऑफ मास कोइन्साइड होतं. इथे बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे सेपरेट दाखवलेले आहेत म्हणजेच त्यांचं सेंटर ऑफ मास कोइन्साइड नाही. हा पहिला पॉइंट आपण सरळ इथे लिहू शकतो या डायग्राम वरून. सो इन पोलर डायलेक्ट्रिक्स व्हाट हॅपन? सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस that does not coincide with center of mass of negative charges in the absence of external field. कोणतीही फील्ड अप्लाय केली नसता त्यांचं जे सेंटर असतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं हे कोइन्साइड नसल्यामुळे आपल्याला त्यांचं सेपरेशन या पद्धतीने दाखवता येईल. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस एकमेकांपासून सेपरेट झालेले असतात बट दे आर इन सच अ वे दॅट some negative charges that are on left side, some positive charges that are on right side. इथे जर बघितलं बघा इथे निगेटिव्ह लेफ्ट ला आहे, पॉझिटिव्ह राईट ला आहे. इथे पॉझिटिव्ह लेफ्ट ला आहे, निगेटिव्ह राईट ला आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायरेक्शन जे चार्जेस आहेत यांचं डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला नाहीये. काही पॉझिटिव्ह चार्जेस या डायरेक्शनला डिस्प्लेस झाले तर काही पॉझिटिव्ह चार्जेस या डायरेक्शनला डिस्प्लेस झाले. काही निगेटिव्ह चार्जेस या डायरेक्शनला डिस्प्लेस झाले तर काही निगेटिव्ह चार्जेस या डायरेक्शनला डिस्प्लेस झाले. यामुळे प्रत्येक मॉलिक्यूल हा जरी टायनी डायपोल म्हणून ऍक्ट होत असेल, प्रत्येक मॉलिक्यूलला डायपोल मोमेंट आहे परंतु रिझल्टंट डायपोल मोमेंट जर आपण बघितली ही रॅन्डम डायरेक्शनने ओरिएंट होत असल्यामुळे रिझल्टंट डायपोल मोमेंट किती घ्यायची? 0. हा दुसरा पॉइंट आपण घेतला आहे. each molecule of a polar dielectric has dipole moment. बघा जरी आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली नाही तरी सुद्धा पोलर डायलेक्ट्रिक मध्ये प्रत्येक मॉलिक्यूलला डायपोल मोमेंट असतं. प्रत्येक मॉलिक्यूलला डायपोल मोमेंट का असतं? बिकॉज ऑफ सेपरेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. परंतु यांचं ओरिएंटेशन रॅन्डम असल्यामुळे प्रत्येक मॉलिक्यूलची जी डायपोल मोमेंट आहे ती वेगवेगळ्या डायरेक्शनने असल्यामुळे रिझल्टंट डायपोल मोमेंट किती येतं? 0. पण जर आता आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली सो व्हेन एक्सटर्नल फील्ड इज अप्लाइड देन व्हाट हॅपन? देन चार्जेस आर डिस्प्लेस्ड. Now positive and negative charges already separate. Their center of mass doesn't coincide. But what happened? Because of application of external field, all positive charges that will displace in one direction, all negative charges that will displace in another direction. बघा सगळे निगेटिव्ह चार्जेस एका डायरेक्शनने आहेत, सगळे पॉझिटिव्ह चार्जेस एका डायरेक्शनने आहेत. म्हणून आता इथे प्रत्येक मॉलिक्यूलची जी काही इंडिव्हिज्युअल डायपोल मोमेंट असेल त्या सगळ्यांना आपल्याला ऍड करावं लागेल. म्हणून या केस मध्ये रिझल्टंट डायपोल मोमेंट ही 0 नसेल. बघा ही जी आहे प्रत्येक मॉलिक्यूलला डायपोल मोमेंट आहे दॅट इज इट्स ओन डायपोल मोमेंट. इथे असणारी डायपोल मोमेंट ही त्याची स्वतःची आहे कारण प्रत्येक मॉलिक्यूल हा ऑलरेडी इलेक्ट्रिक डायपोल म्हणून ऍक्ट होतोय म्हणून आणि ते रॅन्डम डायरेक्शनला आहे म्हणून त्यांची प्रत्येक ॲटमला असणारी जी डायपोल मोमेंट आहे ती जर आपण रिझल्टंट कन्सिडर केली तर 0 आहे. मग तेच जर आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली तर these charges displace in such a way that all positive charges that will move in the direction of external field, all negative charges move opposite to that of the external field because of this displacement. Now each atom or each molecule of polar dielectric that has the dipole moment and each molecule has the dipole moment in the same direction.
That's why the resultant dipole moment is not zero. अशा 4 पॉइंटच्या सहाय्याने आपण एक्सप्लेन करू शकतो पोलरायझेशन ऑफ पोलर डायलेक्ट्रिक्स इन एक्सटर्नल फील्ड. याआधी आपण एक्सप्लेन केलं पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक. दोघांमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. नॉन पोलरच्या बाबतीत इथे काय होतं, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस कोइन्साइड विथ इच अदर. इथे पहिले कोणतीच फील्ड अप्लाय केली नाही तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस हे कोइन्साइड होते त्यांचं सेंटर ऑफ मास. त्यामुळे प्रत्येक मॉलिक्यूलची डायपोल मोमेंट ही 0 होती. परंतु जेव्हा आपण या पोलर डायलेक्ट्रिकच्या बाबतीत तोच पॉइंट स्टडी करतोय तर ऑलरेडी सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस दॅट गेट डिस्प्लेस फ्रॉम इच अदर. त्यामुळे इथे फील्ड जरी अप्लाय नाही केली तरी त्याला डायपोल मोमेंट आहे. आधी त्याला डायपोल मोमेंट नव्हती. फरक एक काय, इथे जरी त्याला डायपोल मोमेंट आहे हे रँडम डायरेक्शनला असल्यामुळे रिझल्टंट मोमेंट काय 0. मग जेव्हा आपण फील्ड अप्लाय केली तर आता काय झालं, फील्ड अप्लाय केल्यामुळे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस एका डायरेक्शनला आले, सगळे निगेटिव्ह चार्जेस एका डायरेक्शनला आले. त्यामुळे आपल्याला इथे रिझल्टंट डायपोल मोमेंट मिळाले. सो दिस इज हाऊ we can produce the dipole moment because of the application of external field. So the dipole moment per unit volume, that is nothing but the polarization. हेच आपल्याला इथे स्टडी करायचं होतं, how polar molecule and how non-polar molecule of dielectric that behave in external field.